आणि नवीन मंत्रिमंडळामध्ये अर्थात प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे। ते एकनाथ शिंदेंचे शिलेदार आहेत। पण या खाते वाटपामध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर जरा कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगू लागली आहे। कारण चिराग पासवान यांच्या पक्षाने 4 जागा जिंकल्यात, तरी सुद्धा त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय। पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महाराष्ट्रात 7 जागा जिंकून सुद्धा त्यांच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्री पद आलंय। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। सोबतच जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाने एकच जागा मिळवली, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं। मांझी यांना मलाईदार खातं मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। तर त्यांच्याच प्रमाणे किंवा त्याच नियमाप्रमाणे महाराष्ट्रात एक जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मंत्रीपद मिळालं नाही आणि याच बाबतीत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे। अजित पवारांच्या पक्षाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आलेली होती, पण त्यांनी ती नाकारली आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात जागा जिंकल्या 7 आणि एक राज्यमंत्रीपद नवीन मंत्रिमंडळात मिळालंय। तर चिराग पासवान यांच्या पक्षाने 4 जागा जिंकल्या, पण त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय। इथे जितनराम मांझी एक जागा जिंकून एक कॅबिनेट पद मिळवलेलं आहे, कॅबिनेट मंत्रीपद मिळवलंय। पण अजित पवारांच्या पक्षानेही राज्यात एक जागा जिंकली, पण त्यांना मंत्रीपद नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।